सरपंच नामदेव सोडून द्या ना राजा, सोडून द्या ना हो बाबा. मला पहिले सोडा राजा, मला ताण लागली, भूक लागली, मुतू याला, मला सोडून द्या तुम्ही. अरे तुम्हाला सोड्यासाठी थोडी अटी पकडून ठेवला, बांधून ठेवला हरामखोर हो. लोकांच्या घरात व्हिडिओ शूटिंग काढता आणि आता म्हणता आम्हाला सोडून द्या. असं थोडी सोडल्या जाणार आहे तुम्हाला. हे असे कामं करताना लाजा नाही वाटत रे तुम्हाला? लोकांच्या घरात पाहिणं बरोबर आहे का हे? का रे हो शिवल्या, का रे हो बेसरोमा, आता मोठा म्हणून राहिला सोडून द्या, सोडून द्या. लाज नाही वाटली तुले साले? त्या बेसरमाला काय लाज वाटणार आहे हो? काय लाज वाटणार आहे याले? यानं लाज ही केलाय बाजारामध्ये असलगावच्या. याला लाज वाटली असती तर याने हे धंदे केले नसते. याली याची पोटीपाटी एक पोरगा बायको आहे, याचा जर व्हिडिओ काढला रात्रीचं एखाद्यानं, मग कसं होईल? दुसऱ्याचे व्हिडिओ काढते रातचे तू. काही लाज वाटते याले बेसरमाले? आता मोठा भामट्या तोंडाचा म्हणून राहिला सोळा 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 सोळा. सोळा कसं सोळा? माझ्यावर जो आज तू लोकांची व्हिडिओ काढण्याला काल काही करशील, बाया धरशील रस्त्यानं तू, बोकाडशील गावामध्ये. हे तुला अद्दल तर घडली पाहिजे की नाही माझ्यावर जोदा? नामदेव भाऊ सरपंच, पुढे बा माझी गलती झाली ना, आता नाही करणार मी, असं कधीच नाही करणार ना. मामाईची शपथ घेतो मी, मा बायकोची मा पोराची शपथ घेतो मी, असं धंदा करणार नाही ना आता, काहीच नाही. काय हे तर त्याच्या का मारतो का त्याले जीवानं? पहिले तर भाकरचा कुटका नाही खाऊ घालत मायले बापाले. मोठा शिकून झाला, असं करणार नाही, तसं करणार नाही, सायल्या तू केल्याशिवाय राहशील नाही. नामदेव भाऊ सरपंच ऐकू नका ह्याचं. कसं गुगली टाकून राहिला बरं. मले तरी सोडा तुम्ही. शिवलाच आहे ना, अगं आहे ना शिवला. शिवलाच मला म्हणे ना व्हिडिओ शूटिंग काढतो म्हणे. आपण पाहत जाऊ म्हणे मग रोज, असं म्हणे पाहतो. आणि व्हिडिओ शूटिंग विकू म्हणे, आपण रातचा पिक्चर असते म्हणे. विकून टाकू म्हणे, याचे पैसे भेटतात म्हणे, म्हणून याला काढत जाणं. म्हणून मी याच्या मागं मला काय माहिती, मला काही समजत नाही झडपत्या मोबाईल मधलं. याले समजते ते, यानंच केलं ते. तो दुसऱ्याच्या बायकाचा व्हिडिओ काढायचा आणि इक्याचा, त्यापेक्षा आपल्या बायकोचा ना आपलाच काढायचा ना घरी. आणि तो इक्याचा दुसऱ्याच्या बायका का रस्त्यावर पडेलच का बिन लागे? काय वाटते की नाही? जनाजी मनाजी तुम्हाला दोघायली बी. बेसरमायला काय वाटणार आहे गळ? याच्याशी बोलून फायदा नाही. चला आठवून याचं थोडंही नका पू, राहू द्या 8-10 दिवस अडसा बांधेल. तुम्ही म्हटलं तर काय मी सोडतो काय? सोडले नाही. त्याईनं आमच्या घरातला व्हिडिओ काढला, मा बायकोचा आणि मा सवतेचा व्हिडिओ काढला. सांगा, आम्ही लेकरं बाकरं घरात जपेल होतं, आमचं काय चालू आहे काय नाही. हे पायासाठी व्हिडिओ लाजा वाटल्या पाहिजे येईल बेसरमाईले. सोडूच नको कालू, सोडूच नको. आपला पूर्ण सपोर्ट आहे. या हरामखोऱ्यासाठीच मोरू दे सहायला खांबाला बांधून. जीव गेला तरी नाही खांद्याचा, पण असे धंदे नाही केले पाहिजे सहायला. नाही सोडण्यासाठी थोडी पकडायला हरामखोरायला. काय रे सवते? नाही सोडणं तर नाही ना, सोडणं तर नाहीच आहे. हे आता जास्तच झालं गळा यायचं. कसं आता माय कसं दगडा खाली माय बोटं चेंजलात म्हणून माझी चुकी झाली. पण मी एकाले कसा हिसाब शिकवणार आता याच्यातल्याले. आज करून घ्या तुम्ही. आज नाही सोडणार मला, 8 दिवसांनी सोडसा नसतं तुम्ही पुढे पाहिजे. मी बदला घेईन या गोष्टीचा, घेईन म्हणजे घेईन. यायला दाखवतोच मी आता कसा आहे तो. यायला हिसका शिकू आता, यायला शिकू. आता सुटला की बस झालं, पटून सुट आता फक्त तू, मग पाय पुढे काय तर. वा नामदेव भाऊ सरपंच चुकलं ना, माफी मागतो मी, माफी मागतो ना. काही माफी मागू नको बेसरम, आम्हाला काही गरज नाही तुझ्या माफीची. चला नामदेवरा, चला बरं आपण, चला बंदे तारे गळ्या खालू. नाही मी काही येत नाही, तुम्ही जा. मला याचा पिशर काढणार आता. बरोबर, जोड चांगला, काही वांधा नाही, फक्त मरू नको देऊ फक्त. तुम्ही नका टेन्शन घेऊ, पहा मी आता कसा बजेट बसू द्या. चला गड्या चला. सरपंच ते झाबऱ्यान ते बुढे बा रिपोर्ट द्यायला ना आता, हे अळवा लागेल बरं आपल्याला. त्यातून कसा होईल घोर. हो ना, चला ना तरी पहिले चला, ते मोडून टाकून आपण काय चला. माना तू भलता फळफळ करते वाघ्यांना, त्यानं माहीत ठाऊक काही नेले खाली. काय रिपोर्ट द्यायला लागते शिवल्याचा. चाल बरं सरपंच, त्याला पहिले अळवा लागेल आता तरी आपल्याला. चला सवते घे बरं टेम्पर, काढ बरं याचा पिशर आता. काय चांगला पिशर, चांगला पिशर काढतो आता. थांबतो चाल. आयो मामा आले, मामा आले. आला माय भाऊ आला ना, पैसे झाला सांगता बरोबर. काय झालं? अरे बाबा काय सांगू आता तुले, तुझ्या जवळ गायब आहे रे बाबा. 3-4 दिवस झाले ना, 3-4 दिवस झाले दिसून नाही राहिले, पाहून राहिले सगळे इकडे तिकडे, पण काही नाही बाबा, काही पत्ता नाही तुझ्या जवळचा, काही पत्ता नाही
बरं आला बापा. कोणी मदत करायला तयार नाही बापा. गावातलं एक जण पाहून नाही राहिला. हा भुसने इकडे तिकडे फिरून राहिला बाबा. पाय आले बापासले, पण कसं कोणीच नाही फिरून राहिलं. बरं झालं तू आला. तू पाय बरं, आता तुझ्या जवळ आले. तू पाय आता. भाई काही टेन्शन घेऊ नको. हे काय तर डुबियात गावातले हे काय करून राहिले? हा हा गावातला माणूस गायब झाला. काही राजा मदत बाईची जात लढून राहिली. हा काही समजते की नाही बा तुम्हाला? तुझ्या देर बी तटीच बसेला. बापा माझ्या काय कामाचं आहे रे बापा. ती बायात बसेल आहे बा. 2 दिवस झाले म्हणते मी मदत करतो नटून हटाचं नाव नाही घेऊन राहिला. आणि जरासं काही पाहून नाही राहिला भावाले. काही घेऊन देत नाही कोणालाच नाही पडेल काही. नवऱ्याचं माझ्याला काहीच नाही वाटत ना रे. त्याला तर असं वाटते की बरा मरीन नवरात बरा नाही वापस येत. असं सगळ्यालाच वाटते. असं काही नाही रे गड्या. हो तसं काही नाही. ओ वहिनी काही नका बोलून बा. हा सांगा वा आता मी कुकडे थांबलो सांगा. हा बंद गाव पायता घातलं ना विचारा भुसण्याले. हा मी करून राहिलो बा. जेवढं होते तेवढं करतो बा. आता मी काय आता हे बरोबर आहे. कसं असते त्याचं त्याला समजत असते. दुसरे काय काय नुसतं मजा पाहिले असतात. जाऊ दे आता मी आलो. तू काय टेन्शन घेऊ नको. हो ज्याचं त्याला काय म्हणून राहिले तुम्ही. आम्ही राजा पाहून राहिलो बा. आता काय हा नाही सापडून राहिले शिवलाल भाऊ. आता काय करा आम्ही. खरंच आम्ही लय थांबलो शिवलाल. पण शिवलाल दिसून नाही राहिला. आता जाय म्हणजे काय तुमच्या मनातच नाही ना थांबल ना माझा वायले बरा गेला असं वाटून राहिलं तुम्हाला. हा पाना दे रटी मा बहीणचा बसला. काय मोठ्या काय काम आता. हा बाई ते सासरे कुकडे गेले सासरे बा. सासरा तर पेक्षा भारी आहे ना. तो तर झाडावरच बसेला ना मा सासरा. तर म्हणते काही पाहू नका म्हणते. काही गरज नाही म्हणते. पायाची येईन म्हणते आपण म्हणते घरी. असेच करते म्हणते तो. पाहू नका म्हणते त्याला कोणी. असं म्हणते मा सासरा. भाई जाऊ दे तू टेन्शन न घेऊ. हे नालाय करतात मला माहित आहे. हा त्या घरचे नाही का बुडा बिना बुडाची मडक्यात ना येईल काही पाहिजे पडेल नाही की पोरा गेला काय राहिला काय. जाऊ दे काही टेन्शन घेऊ नको. मी आलो आता करू आपण काहीतरी. बाबा तू आहेस म्हणून मला धीरसा तरी आला बाबा. तू लवकर आला सांगता बरोबर. पण कसं आहे आता लवकर पाय बाबा. तुझ्या जवळ आले माझी जीवात जीव नाही रे बाबा. हे तू काही काळजी करू नको. चाल आपण रिपोर्ट द्यायला जाऊ. रिपोर्ट देऊन टाकू पोलीस स्टेशनले. चाल बापा भाऊ आम्ही तर लय वाढतो म्हणून राहिलो. रिपोर्ट द्यायला जाऊ रिपोर्ट देऊ. काही सांगूच नका ना. हो तुम्ही काल सांगून राहिले मधात बोलून राहिले. माहिती आहे आम्हाला कशा तुम्ही गावातले वय केलाय ना मी ना. तुम्ही तर माझा वाया उन्हाळा कधी मरते म्हणून काय सांगून राहिले तुम्ही. चाले भाऊ भाषा. हा चलो बाई. या गावातले भामटे काय ऐकू नको. हे काही खरे नाही उन्हाळ्यात तू या बोलून काय राहिले भामटे गिमटे काल बोलून राहिले तुम्ही. आम्ही मदत नाही करू राहिले. विचारा बरं तुमच्या बहिणीले. काय राजा मदत करून मी तुम्ही राजा आम्हाला काहीच काही बोलून राहिले बाप. ही पद्धत नाही बा. तुमच्या साधा माणूस नाही थांबवला जातं. मग तुम्ही काय तोंड पाहून राहिली की नाही. तुम्ही तर मदत पाहायला की नाही. हा मोठे सांगून राहिले शापाकी मारता राहिले हो नुसता. भामटे गिमटे करीन मी. कोण नाही करू. एवढ्या गावातले असल्यावर तिच्या मा बहिणीच्या घरची तिला मदत नाही करून राहिले. भाऊ त्याच्यासोबत काही भांडण करू नको बापा. काही नांदी लागू नको त्याचा. चाल बरं तू लवकर आपण पाहू आता. कुठे ना कुठे पास लागेल आपल्याला करावंच लागेल काही ना काही. हो चाल चाल उठ भाई उठ चाल. या बाईला काली घेऊन राहील तुम्हाला मग घेणार दे ना. आपण जाऊ ना तिघं जण. हा दे हा देर काल येऊन राहिला मागं काही घेणार दे ना. काय तू काल येत भाऊ. तुला काही घेऊन दे नाही माझं. अरे बापा तिचाही नवरा गायब आहे ना बापा. हे दोघंही गायब आहेत ना. तिचा नवरा आणि मा नवरा ते दोघंही गेले बापा. कुठे गेले तर. बरोबर या बाईचा नवरा गायब आहे. मग हा ते देर काल येते मागं घेणार दे ना. याच्यानं काही होत नाही. अरे बाबा आता आता तुझ्या जवळचा वाटून राहिला. मा भाऊ नाही का तो. मला वाटणार नाही काही नाही. काही बोलतो काढ तू. काही आहे बा पद्धत बोलायची. अरे बापा आठून लवकर चाल. काही नांदी लागू नको बाबा कोणाच्या. डोकसे फिरे माणसे आहेत सगळे. कुठे बा आता काही बोलून राहिला. गावातून भादर करून राहिला शिल्लकपणा. याला जास्त वाटून राहिला का. बहीण सारखा भाऊ अगाऊ जात नाही. म्हणून तर शिवल्या अगाऊ झाला. आता कसा आहे तू शिवल्या गायब आहे म्हणून 2-4 मोहळ्यात मारले असते मी. पाहिलं नाही देवलाल भाऊला काय बोलली ते काहीच काही. आता तो देवलाल भाऊ गरीब माणूस बिचारा. काय करणार त्याला काही. बिचारायला साधा संपल माणूस काही हे नाही आहे. चला आपण याचा सर्क कसं होते हेच पाहू आता. हा काय काय करते हेच पाहून आता याच्या मनात होऊ दे. चला बरं याच्या मागं. चला चला. हो चला चला गडू चला. हा काय भादरते तो पाहू आता. हा खरकटा दुसऱ्या गावी धमक्या देऊन राहिला. भामटे गिमटे करून राहिला गावातल्या लोकांना सांगा. दे जाऊ दे म्हणते त्याला म्हणते. पाहू ना आता हा काय करते. का रे गडे अटी तर कोणीच नाही बा. अरे बोटे बा लाल त्यांच्या झाबऱ्याला फोन लालता ना येऊन राहिलो म्हणे. आम्ही रस्त्यानं जा चौकात येऊनच राहिलो म्हणे. आता बरं येऊ दे. कायचा रिपोर्ट देतात सायाजी हे तर.
पण नामदेवराव लयच लोफर काम आहे राजा. बोगस आहे पण दुनिया राजा लयच बोगस आहे बा. हे काय राजा सांगा आता. विचारही कोण केला नव्हता राजा की कोणी घरातले आपले फोटो काढीन व्हिडिओ काढीन म्हणून. सरपंच हे मोबाईल आले त्यापासून सतर्क करावं लागते तुम्हाला सांगतो. कोण काय काढून देईन घरातलं काही सांगता येत नाही, गॅरंटीच नाहीये. रात्री तर पुरं चौकन्ना राहा लागते, नाहीतर बस तुमचा रातचा पिक्चरच काढतात लोक. बा आमच्या जमान्यात नव्हतो गड्या असो. आता लय जमाना बदलला गड्या. काही काही का आम्ही बाहेर झोपवतो काही होय ना आलं का. आता तर घरात झोपूनही भेव आहे बा कोणी व्हिडिओ काढला तर. गड्या नामदेव उन्हाळ्यात बाई बुडीन मी बाहेर झोपो आम्ही. काहीच टेन्शन नव्हतं. गावातलं कोणी येईना, कोणी म्हणे ना, कोणी पाहिना. आता तर बा म्हणजे बेकार स्नान झालं बा. म्हणजे बाहेर झोप्याचा धर्म नाही राहिला बा आता उन्हाळ्यात. डबा गेला तो जमाना. आता हे पहा कसं आहे कसे काढतात लोक व्हिडिओ होत. आता पाहिजे ते जाऊ दे आपलं. तू उकरू नका आडीचा घेणं देणं. हे कधी येतात नामदेवराव बाबा. ते आले रे गड्या. पाय ना माग पाय त्या बाईचा भाऊ आहे वाटते गड्या. अरे बापा रे शिवल्याचा साय आला बाबा. याला काले बोलायलो का या बाईनं. बरोबर आहे. जवळ हरपला ना आता थांबलेली नाही तर काय तर. आता हा पहा कसं शांतपणा करते अडीच आता. शिवल्याचा साय वेजा आगव आहे बरं. हयदा हेकुंडा पिवळा आहे काय ते पोंडीच आहे. अशी शिकवतात पाहता आपल्याला कसं शिकवतात. असं तसं फलानं दिसतं. तुझ्या न गोडबा काय ते पंडित मी त्याच्यापेक्षा मोठा मग. तुम्हाला माहित आहे कसं आपलं काम तर. येऊ द्या झाले येऊ द्या. जरा जास्त बोलता नका बरं वाया जाईन. नाही वाया नाही जाऊ दे. टेन्शन घेऊ नका सरपंच तुम्ही. राम राम हो पाहुणे. बरं काय बेसरमासारखा राम राम हालता राजा. हो माझा जवळ गायब झाला राजा. एक जण थांबलेला तयार नाही, रिपोर्ट द्यायला तयार नाही. लोक पोलीस वाले थांबून आणलं तर माझी बहीण किती लढून राहिली. हाय राजा माझा नुसतं राम राम हालता. अंबा जरा भेटली क्या पाचता दुसरं काय. हे काम नाही गावात. मी बेसरम लोक आहेत बेसरमात. 4 दिवस झाले माझा जवळ गायब आहे पण एकाने रिपोर्ट दिला नाही, एकाने नाही. आणि पार मा बहीणचा सासरा मागच बुवा फेटा घालून मोठा फेटा मेटा. तुम्हाला वाटलं नाही मामा जरासं काही पोळा गेला तर. हे गावातल्या लोकांसोबत फिरून राहिले इकडे तिकडे भामट्या आणि बुडेले भामटा गिमटा करून राहिला. भामटा गिमटा कोणाला करून राहिला. काही वयाचं भान आहे की तुले काही. अक्कल आहे की नाही काही. शिकवलं आहे की तुला त्या माय बापानं काही. त्या बहीणचा सासरा आहे ना मोतीराम. आणि भामटा गिमटा करून राहिला. लाज वाटते तुला बेसरमा. रघु बोल नको ना. हे यायला सवयच आहे ते खानदानी पेशी आहे. याची बहीण मला भाकर नाही खाऊ घालत. मा पोऱ्या बैल बनवून टाकला हिनं. आणि आता मग आम्हाला दोष देऊन राहिले. साधू दे झाले मला. साधू दे भामटा म्हणू दे, नालायक म्हणू दे, मूर्ख म्हणू दे, काही शिया देऊ दे त्याले. आपल्या अंगाला का भोकं पडून राहिले. आपण तसे नाही तो. काय गड्या आम्ही तुला साध्या मुलानं राम राम घातला बागात पाहुणा आला आणि तुला का डायरेक्ट आम्हाला शादून राहिला बा. आम्हाला शादवलं बुड्याला शादून राहिला. घेणं ना देणं आहे ना हे आता उपट. कसं आहे तुझ्या जवळला आम्ही झांबलून नाही राहिलो असं काही नाही. आम्ही झांबलून राहिलो ना. पण आता तू दिसून नाही राहिला तर आम्ही करा काय. ते थांबलं असतं तर भेटलाच असताना माझा वय रिपोर्ट द्यायला का रोग आला तुम्हाला. मला तटून या लागलं ना. गावातले लोक आहे काय तुम्ही नुसतं काय तोंड पाहायला फक्त. अरे भाऊ तू बोलू नको ना बापा याच्या सोबत. हे सगळं नालायकात ना बापा. याच्या नांदी नको लागू. हे काही तुला टिकू देतील नाही काही. ह्याला भादऱ्यात बापा तू याही पेक्षा आहे. गावातले लोक काही मदत करणार नाहीत काही. फक्त तोंडावर असते द्यायचं मी करून राहिलो मदत मी करून राहिलो. फक्त तोंडापुरतं. हे कोणी मदत करायला येत नाहीये. त्याला तर असं वाटते बरं शिवलाल गायब आहे तर बरं येत नाही तर. नाही बाई ते तर दिसलंच मला काय यायचं तर. आता तुझ्या सासरा त्याच्याबरोबर फिरून राहिला. त्या सासऱ्याला वाटत नाही पोराबद्दल काही तर काय करणार आपण. चला आपण रिपोर्ट देऊन येऊ. काय फालतू घेणं देणं गावातली गोष्ट बाहेर. काय रिपोर्ट देऊन काही फायदा होणार नाही ना. आता शिवलाल तुम्हाला माहित आहे भाऊ कसा आहे तर माहित नाही का तुम्हाला. ते सांगू नका ना आम्हाला रिपोर्ट द्यायचा की नाही द्यायचा. चालू भाई आपण रिपोर्ट देऊन टाकू. याच्या म्हटलं ऐकू नको. भाऊ चाल बापा चाल. या गावातल्या कुठे नांदी लागेल पुरते बापा. हे आपल्याला एवढं होती त्याला वाटते बरं रिपोर्ट नाही दिला की याला पाहत नाही कोणी. हे तर पाहूनच नाही राहिले गावातले. आणि पोलीसही पाहत नाहीत मग रिपोर्ट नाही दिला की येईल असं वाटते ना. सोडा रस्ता सोडा चला. बाजूला रस्ता अडून बसले. रिपोर्ट देणं द्या मला माझ्या जवळ थांबल नाही. काय गळा फालतू. येईन ना शिवलाल तुला माझ्या 12 फेब्रुवारीचा मुंजा शिवलाल. ते काही चोपड झापड करू नका. तुमचा प्लॅन अशी याच्यामध्ये माझा वायल फसायचा. चला मग भाई चाल. याच्या म्हटलं ना काय भामटे म्हटलं. भाऊ तुला काय सांगा आता आमच्या गावातल्याची गोष्ट. अरे ते एवढे बोगसात लोक गावातले की खूपच आता ते कोणाच्याच कामात पडत नाहीत. जाऊ दे भाई दिसलं मला ते काय तर चालतो आपण रिपोर्ट देऊ. चला मग मित्र गुरु धागा आपण उद्या बघू. आता व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा. आता काय होतं काय मग रिपोर्ट दिल्या.